नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटेक ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। रब्बी पीक विमा 2023 वाटप या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती। मित्रांनो, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पीक विमा कंपन्यांसोबत महत्त्वाची बैठक झाली। त्याच्यामध्ये खरीप आणि रब्बी या दोन्हीचा देखील समावेश केलेला आहे, परंतु पहिल्यांदा जो आहे निर्णय तो रब्बी पीक विम्यासाठी घेतलेला आहे। कारण मित्रांनो, रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। शेतकऱ्यांना जी काही तात्काळ मदत करायला हवी होती पीक विमा कंपन्यांनी, ती झालेली नाहीये। मात्र या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे मोठ्या ॲक्शन मोडवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कारण मित्रांनो, कालच्या मीटिंगमध्ये पीक विमा कंपन्यांना अक्षरशः धारेवर या ठिकाणी धरण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या विधानसभा देखील या ठिकाणी महत्त्वाच्या असल्या कारणानं शेतकरी वर्ग नाराज होऊ नये, त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी जो काही रब्बीचा पीक विमा आहे तो वाटप या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी धाराशिव, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, नाशिक, परभणी, लातूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। इथल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बीचा जो काही पीक विमा आहे तो या ठिकाणी पडायला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांसाठी ही होती सर्वात मोठी बातमी। व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।